ठाकरे गट लोकसभेच्या किती जागा लढवणार या संदर्भात उत्सुकता असताना ठाकरे गटाने आता 18 लोकसभा मतदारसंघात समन्वयकांची नियुक्ती केली आहे। त्यामुळे ठाकरे गट 18 जागा लढणार का अशी चर्चा सुरू झाली आहे। ठाकरे गटाच्या लोकसभेसाठी जागा ठरल्या। 18 लोकसभा मतदारसंघात समन्वयकांची नियुक्ती। मुंबईतल्या 6 पैकी 4 जागांवर ठाकरे गटाची मोर्चे बांधणी। महाविकास आघाडीचं जागा वाटप जवळपास निश्चित झाल्याचं उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी सांगितलं होतं। ठाकरे गटानं तर आता त्याच्या पुढे जाऊन लोकसभा मतदारसंघानुसार समन्वयक नेमण्यास सुरुवात केली आहे। ठाकरे गटानं 18 लोकसभा मतदारसंघात 18 समन्वयकांची नियुक्ती केली आहे। या 18 जागाच ठाकरे गट लढणार अशी आता चर्चा रंगतीये। मुख्य बाब म्हणजे ठाकरे गटानं मुंबईतल्या 4 मतदारसंघांवर दावा केला होता। समन्वयकांच्या यादीतही मुंबईतल्या या 4च मतदारसंघात ठाकरे गटाकडून समन्वयक नेमण्यात आले आहेत। जळगावमध्ये सुनील छबुलाल पाटील हे समन्वयक असतील। राहुल चव्हाण हे बुलडाणाचे, प्रकाश वाघ रामटेकचे, यवतमाळ वाशिम मतदारसंघाचे उद्धव कदम, संजय कचवे हिंगोलीचे, शिवाजी चौथे संतोष सांबरे परभणीचे, तर राजू पाटील हे जालन्याचे समन्वयक असतील। प्रदीप कुमार खोपडे हे छत्रपती संभाजीनगरचे, सुरेश राणे नाशिकमधून, किशोर पोद्दार आणि सुभाष मस्कर ठाण्यातून, तर मुंबई उत्तर पश्चिममधून विलास पोतनीस, मुंबई उत्तर पूर्वमधून दत्ता दळवी, मुंबई दक्षिण मध्यमधून रवींद्र मेर्लेकर, मुंबई दक्षिणमधून सुधीर साळवी आणि सत्यवान उभे हे समन्वयक असणार आहेत। तर रायगडमधून संजय कदम, मावळमधून केसरीनाथ पाटील, धाराशिवमधून स्वप्नील कुंजीर आणि कोल्हापूरमधून सुनील वामन पाटील हे समन्वयक असतील। अशी समन्वयकांची यादी समोर आली आहे। खासदार अरविंद सावंत यांनीही 18 नाही तर शिवसेनेचा 22 जागांवर दावा असल्याचं म्हटलंय। मला वाटतं आदरणीय उद्धवजी असोत किंवा माननीय संजय राऊत साहेब असोत, या सगळ्यांनी या संदर्भात सातत्यानं सांगितलेलं आहे। शिवसेना जिंकलेल्या जागा ज्या होत्या मागच्या, त्या आमच्या जागा आम्ही तशाच लढणार आहोत। अधिकच्या जागा आम्ही घेण्याचा प्रयत्न करत होतो। त्यामध्ये शेवटी सामोपचारानं आमचं नेतृत्व या संदर्भात चर्चा करून त्यावर निर्णय घेईल। 18 म्हणजेच काय 18 असं नाही, कदाचित 22 होतील, त्याला काय अजून नेमणुका होतील। ठाकरे गटानं अकोल्याकरता समन्वयक नेमलेला नाही, शिवाय हातकणंगलेसाठीही समन्वयक नेमलेला नाही। त्यामुळे या 2 जागा ते प्रकाश आंबेडकर आणि राजू शेट्टी यांच्याकरता सोडण्याची शक्यता नाकारता येत नाही। ठाकरे गट महाविकास आघाडी समसमान जागा घेणार की 22 जागा लढवून मोठ्या भावाच्या भूमिकेत राहणार हे पाहावं लागणार आहे। अजय अडसूळ, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।